Baby, come to Dubai. नमस्कार, स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। मागच्या व्हिडिओत मी तुम्हाला म्युझियम ऑफ फ्युचर दाखवलं होतं आणि आता आम्ही निघालो आहोत मिरॅकल गार्डनला, आमचं दुबईमधलं सगळ्यात फेवरेट डेस्टिनेशन। आम्ही आता चाललो मिरॅकल गार्डनला आणि दुबईमध्ये भयंकर जास्त ट्रॅफिक आहे। कुठेही जा सगळीकडे ट्रॅफिक। तिकडे पण तुम्ही बघू शकता की सगळे कार्स आणि फक्त कार्स। मिरॅकल गार्डनला जाण्यासाठी तुम्हाला तिकीट्स काढावे लागतात। ते तिकीट्स तुम्ही ऑनलाईन सुद्धा बुक करू शकता। त्याचं 3 ते 12 वर्षांच्या मुलांसाठी 85 दिराम आणि त्यापेक्षा वय जास्त असलेल्या लोकांसाठी 90 दिराम आहे। हे आहे भयंकर गर्दी। भयंकर ट्रॅफिकमधून निघालो आणि भयंकर गर्दीमध्ये आलो। खूप जास्त ट्रॅफिक लागलं आणि इथले लोक बघून असं वाटतं आतमध्ये आम्हाला काय बघायला मिळणार की नाही माहित नाही, का लोकच बघायला भेटतात। तुम्ही जर माझे दुबईच्या आधीचे ब्लॉग बघितले असतील तर तुम्हाला माहितीच आहे, आम्ही आमची ट्रिप izotrip.com या वेबसाईटवरून बुक केली होती आणि जे काही अट्रॅक्शन्स आम्ही कव्हर केले त्याचे एंट्री तिकीट सुद्धा त्यांनीच बुक केले होते। त्यामुळे आम्हाला कुठेही एंट्री तिकीट काढण्यासाठी लाईनमध्ये उभा राहावं लागलं नाही। आमची एंट्री लगेच आतमध्ये झाली। आणि सगळ्यात महत्त्वाची माहिती, मिरॅकल गार्डन हे नोव्हेंबर महिन्यापासून ते मे महिन्यापर्यंतच ओपन असतं। त्यानंतर हे गार्डन बंद केलं जातं। हे खूपच सुंदर आहे। हे जे गार्डन आहे ना, खूप सुंदर केलेलं आहे, पण खूप क्राऊडेड आहे। आय डोंट लाईक दॅट। म्हणजे आता त्याला काय आपण काही करू शकत नाही, पण त्यांनी जे काही इथं क्रिएट केलं आहे ना या वेदरमध्ये, हे खूप छान मेंटेन केलं आहे आणि खूप वेगवेगळ्या प्रकारची फ्लावर्स आहेत आणि त्यांचा ना शेप त्यांनी खूप भारी भारी केलेला आहे। या ज्या डान्सिंग लेडीज आहेत त्यांचे जे ड्रेस आहेत ते त्यांनी फ्लावरचे केलेत। खूपच भारी दिसतंय। ते कसं केलंय काय माहिती। चहाचे कपांमध्ये फ्लावर आणि सगळीकडे फुलंच फुलं। हा हत्ती मला माहित नाही त्यांनी कसा तयार केला, आणि ते रिअल झाड आहे, ते काय फेक नाहीये। इकडे एक आहे, त्या बाजूला एक आहे, बघावं ते नवलच आहे नाही का। हे हत्ती, हे इकडे कॅसल, त्यानंतर तिकडे मोर पण आहे आणि इकडे जर वरती बघाल हे झाड प्लास्टिकचं आहे। त्यांनी फांद्यांमध्ये माती भरली आणि त्याच्यामध्ये ते फुलांची झाडं लावली आहेत। ते इतकं सुंदर दिसतंय ना हा सेटअप इथे। हे असं इथून वरती, ओह माय गॉड, लुक ॲट दिस एमायरेट स्प्रिंग। हे गार्डन खरंच वर्थ आहे बघायला। तेच म्हणजे फक्त इथे येऊन हे आणि बुर्ज खलिफा बघायचं जायचं। प्रत्येकासाठी एक सेक्शन आहे, हा लहान मुलांचा वाटतोय। आम्ही आता निघालो मिरॅकल गार्डन मधून आणि चाललोय ग्लोबल विलेजला। आम्हाला थोडा उशीर झालाय, सो लेट्स मीट ॲट द नेक्स्ट डेस्टिनेशन। ग्लोबल विलेजला जाण्यासाठी तुम्हाला एंट्री तिकीट काढावं लागतं, जे असतं 22 ते 25 दिराम। आणि हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे ग्लोबल विलेज ऑक्टोबर ते एप्रिल महिन्यामध्येच ओपन असतं।
ही आहे ग्लोबल विलेजची एंट्री. इथे सगळ्या देशाचे एक छोटे छोटे सेक्शन्स त्यांनी बनवलेले आणि हे एंट्रीलाच आय थिंक रशिया आहे का. इथे पण एवढी गर्दी आहे आणि वीकडे मध्ये एवढी गर्दी आहे. मला याचं नवल वाटते की वीकेंडला काय हालत होत असेल दुबईमध्ये. काय जायचं, कुठे जायचं, कसं शूट करायचं. कुवेत आणि त्या तिथे हवा महल बनवले ते आहे इंडियाच्या बाजूला यामीन. तिकडं ते जे आहे इजिप्त, इकडे इराण. तर ग्रँड धाबा आहे त्या बाजूला. बहरैन, ते मोरक्को आहे त्या बाजूला. इथे आपले एशियातले किंवा अरब साईडचे भरपूर देश आहेत. आम्ही आहोत ग्लोबल विलेज मध्ये एका इंडियन धाबा या रेस्टॉरंट मध्ये. आम्ही ऑर्डर केला राईस, दाल तडका, पनीर, काय बटर पनीर मक्खनवाला, पनीर मक्खनवाला आणि नान आणि समोर रोटी. इकडे मम्मी पप्पा, महेश आणि अंश आत्ता गेले, ते येत आहेत. They will gonna join us. फ्लॅश. आमचं आता जेवण झालं आणि आम्ही आता एक्सप्लोअर करत आहोत ग्लोबल विलेज. इकडे आफ्रिका दिसतंय, इकडे रोड ऑफ एशिया दिसतंय. या बाजूला सगळं आफ्रिकेच्या देशातल्या लोकांची दुकानं आहेत. त्यांचं सामान, आफ्रिकन सामान इथे तुम्हाला मिळेल. ते मला आपल्या ह्याची आठवण येते, तुळशी बाग. हे आहे चायना. चायनीज मार्केट सगळं रेड कलरचं आहे. चायनाचं एक स्पेशालिटीज आहे, चायना टाउन पण रेड कलरचे असतात आणि इथलं पण हे चायनाचं रेडच आहे. ते सगळे कपडे बुपडे जास्त दिसतात. ते आहेत जगातल्या सगळ्या आयकॉनिक बिल्डिंग्स. आता जसं लंडन आहे, हे दुबईतलं आहे. इकडच्या बाजूला ताजमहाल आहे, इजिप्तचे पिरॅमिड्स आहेत, त्या बाजूला कलोझियम आहे. इकडे आयफेल टॉवर वगैरे पण दिसतंय. या बाजूला आयफेल टॉवर आहे. या बाजूला US कॅपिटल आहे, म्हणजे अमेरिकेची संसद जी वॉशिंग्टन DC ला असते. हे आहे चिचेन इत्जा. आणि आपल्याकडे जत्रा भरल्यावर कसं वाटतं, अगदी तसंच आहे, बाकी काही नाही. किंवा गणपतीच्या वेळेस आपण जसे देखावे करतो ना, तसे प्रत्येक देशाचे किंवा कॉन्टिनेंटचे त्यांनी देखावे तयार केले. इथं अमेरिकेचं पण आहे, पण त्यांनी अमेरिकेचे जे रेड इंडियन्स म्हणजे जे ओरिजिनल अमेरिकन आहे त्यांच्या थीमचं सेटअप केलेलं आहे. इकडे स्टेजवरती परफॉर्मन्सेस चालू आहेत. हा मधातला असा स्क्वेअर असल्यासारखा आहे आणि हे सगळ्या बाजूनी सगळ्या कॉन्टिनेंट किंवा सगळ्या देशांचे त्यांनी वेगवेगळ्या थीममध्ये शॉपिंग सेंटर्स आणि रेस्टॉरंट्स बनवलेले आहेत. अभी हम लोग जा रे पाकिस्तान. हे महेश कुठं चालला? पाकिस्तानला चालला. मुन्नी को छोडणे. इथे काश्मीर हँडक्राफ्ट्स, कराची, निमको म्हणजे सेजल ज्वेल्स. हे नमकीन आहे सगळं, इथे नमकीनचं दुकान आहे. अगो दीपक काय सुंदर आहे ते. आय एम इन लव्ह विथ दिस ज्वेलरी. शॉल आहे का? हा छान आहे ती. आम्ही आता ग्लोबल विलेज मधून चाललोय आमच्या हॉटेलवरती. आज खूप आम्हाला लॉंग डे होता. खूप काय काय केलंय, पाय दुखतायत, थकून गेलोय. तर भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.